यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। झोल झप्पा, उद्यापासून सोलापुरातून ना पुणे ना तिरुपती विमान सेवा। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। गोवा, सोलापूर, हैदराबाद ही फ्लाय 91 या कंपनीकडून सुरू करण्यात आलेल्या विमान सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे। मात्र सोलापूर ते मुंबई या स्टार एअरकडून सुरू करण्यात आलेल्या विमान सेवेला कमी प्रतिसाद मिळतोय। याच कंपनीच्या माध्यमातून 1 मे पासून सोलापुरातून तिरुपती तसेच सोलापूर पुणे अशी विमान सेवा सुरू करण्यात येईल अशी आश्वासने गेल्या 15 दिवसांपासून दिली जात आहेत। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी देखील यावर वारंवार भाष्य केले। ही विमान सेवा सुरू करण्याबाबत स्टार एअरकडून कोणतेही नोटिफिकेशन निघाले नाही। त्यामुळे उद्या म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून सोलापुरातून पुणे आणि तिरुपती विमानसेवा सुरू करणार असल्याचे आश्वासन सध्या तरी पूर्ण होताना दिसत नाहीये। सध्या शाळांना उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे, त्यामुळे तिरुपतीसाठी विमानसेवा सुरू केल्यास तिला चांगला प्रतिसाद मिळेल अशी सोलापूरकरांची भावना आहे। त्यामुळे सध्या तरी सोलापूरकरांना या दोन्ही विमानसेवेसाठी पुढील तारखेची प्रतीक्षाच करावी लागणार। सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून मुलींना मोफत सायकल देण्याबाबतचा प्रस्ताव करण्यात आला मंजूर। सभापती अमृता वाघे यांची माहिती। शक्तीपीठला विरोध करण्यासाठी पंढरपुरातील करकंब येथे आज सायंकाळी जन आक्रोश मोर्चा। माजी खासदार राजू शेट्टी राहणार उपस्थित। ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हस्ते पंढरपुरात 2 मे रोजी अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटरचे स्वेरी कॉलेजमध्ये होणार उद्घाटन। राज्यात केंद्रीय विद्यालयांसाठी मिळणार निःशुल्क सरकारी जागा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा निर्णय। महसूल मंत्री बावनकुळे यांचा पुढाकार। पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात बेकायदा वास्तव करणाऱ्या बांगलादेशी महिलांची पोलिसांकडून हक्कलपट्टी। 2 वर्षात 57 महिलांना पाठवले मायदेशी। नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप। जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा। नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा। पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर। मोबाईल 8600022617। Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. 12 मे रोजी होणाऱ्या राज्य विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस। आज अंतिम चित्र होणार स्पष्ट। काँग्रेसच्या भूमिकेवरच अंबादास दानवे यांचा विजय अवलंबून। बच्चू कडू आज शिवसेनेकडून अर्ज दाखल करणार। रात्री उशिरा एकनाथ शिंदे आणि बच्चू कडूंमध्ये बैठक। बच्चू कडूंना शिवसेनेत मोठी जबाबदारी मिळणार, सूत्रांची माहिती। पुण्यातील यशदामध्ये जिल्हा परिषदेच्या 15 सदस्यांसाठी होणार स्पेशल ट्रेनिंग। टप्प्याटप्प्याने सर्व सदस्यांना मिळणार प्रशिक्षण। झेडपीचे सीईओ कुशल जैन यांची माहिती। पुणे पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी 1.5 कोटी रुपये मोबदला निश्चित। 6 महिन्यात भूसंपादनाचे काम पूर्ण करणार, जिल्हा प्रशासनाची माहिती। लाचखोर आरटीओ अधिकाऱ्याचे अखेर निलंबन। भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेले गोंदियाचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांचे शासनाकडून निलंबन। मिळकत कर चुकवणारे, थकवणारे आणि अनधिकृत बांधकाम बांधणारे आता पुणे महापालिकेच्या रडारवर। 500 मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार। 10 मे पासून सुरू होणार धडक मोहीम। खडकवासला धरण साखळीतील 4ही धरणातील साठा लक्षणीयरित्या कमी होत आहे। पुण्याला जलसंपदा विभागाचा खबरदारीचा इशारा। नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी शरद कळसकरला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर।
महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून मिसिंग लिंक प्रकल्पाचं उद्या होणार उद्घाटन. घाटातल्या वाहतूक कोंडीवर निघणार तोडगा. 13.3 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पात जगातील सर्वात रुंद बोगदा आणि भारतातील सर्वात उंच केबल स्टेड पुलाचा समावेश. हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय. 150 ते 200 लोकांसाठीचा प्रशस्त एसी बँक्वेट हॉल. या बँक्वेट हॉलमध्ये बर्थडे पार्टी, कॉर्पोरेट मीटिंग, नामकरण सोहळा आदी विविध कार्यक्रमांसाठी सुविधा. 5000 स्क्वेअर फूट सिक्युअर्ड पार्किंग. पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट 7 रस्ता बिग बाजार समोर सोलापूर. संपर्क 7058 65 28 75. कमल मेडिकेअर कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, वैश्विक मान्य उपचार, योग्य सल्ला, किमोथेरपी, सुसज्ज ICU, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत अंतर्गत मोफत उपचार, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, जॉईंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज, मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट, लॅप्रोस्कोपिक सर्जरीज. पत्ता 155/4 गांधीनगर रोड, जुना अक्कलकोट नाका, मार्केट यार्ड जवळ सोलापूर. संपर्क 9371 52 43 65. उद्यापासून राज्यभर सुरू होणार 16व्या जनगणनेचा पहिला टप्पा. 1 ते 15 मे या दरम्यान करता येईल स्वयंगणना. तर 16 मे पासून सरकारी कर्मचारी घरोघरी येऊन घेणार जनगणनेची माहिती. जनगणना 2027 साठी नागरिकांना सहकार्याचं आवाहन. नागरिकांना नोंदणी प्रक्रियेत सहभागाची विनंती. आमची जनगणना आमचा विकास या उद्देशाला हातभार लावण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारतर्फे नागरिकांना आवाहन. वैष्णोदेवी यात्रेकरूंसाठी रेल्वेची भेट. श्रीनगर कटरा वंदे भारत विस्तारित सेवेला रेल्वे मंत्री आज हिरवा झेंडा दाखवणार. डब्यांच्या संख्येत वाढ, आता एकूण 20 डबे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सीबीएसई बोर्डाचा अनोखा उपक्रम. पालकत्व दिनदर्शिका जारी. पालकांनी मुलांच्या सर्वांगीण विकासात शाळेचे सक्रिय भागीदार बनणे हा मुख्य हेतू. अंमली पदार्थ नियंत्रण संस्थेनं दाऊदचा हस्तक मोहम्मद सलीम डोला याला दिल्लीतून मुंबईत आणलं असून आज त्याला न्यायालयात हजर केलं जाणार. डोला हा अनेक वर्षांपासून फरार होता. त्याचे दाऊद इब्राहिमशी जवळचे संबंध असल्याचे आहेत आरोप. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804-184184. Kia, moment that inspires. पंजाब पोलिसांनी तरणामधील पांजवर खुर्द इथला मोठा दहशतवादी कट उधळून लावला. पटियाला रेल्वे ट्रॅक स्फोट प्रकरणाच्या तपासात मोठा शस्त्रसाठा जप्त. 4 जणांना अटक. आसाममध्ये तिसऱ्यांदा भाजप आणि पश्चिम बंगालमध्ये चौथ्यांदा ममता दिदी सत्तेवर येणार का? 4 मे रोजी होणार फैसला. पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज. HDFC बँकेने 3,343, ऍक्सिस बँकेने 3,100 तर RBL बँकेने 949 कर्मचाऱ्यांना केले कमी. AI डिजिटलायझेशनमुळे कर्मचारी कपातीचे संकट. व्हिएतनाममध्ये राष्ट्राध्यक्ष तोलाम 5 ते 7 मे दरम्यान भारताच्या राजकीय दौऱ्यावर. त्यांच्यासोबत मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि व्यावसायिक प्रतिनिधी यांचं उच्चस्तरीय शिष्टमंडळ असेल. कर्नाटकमध्ये बंगळुरू येथे काल रात्री बोरिंग आणि लेडी कर्झन रुग्णालयाजवळ एक संरक्षक भिंत कोसळल्यानं 3 मुलांसह 7 जणांचा झाला मृत्यू. मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि गारपिटी दरम्यान आसरा घेत असताना ही दुर्घटना घडली. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घटनास्थळाला भेट देऊन दुःख व्यक्त केलं. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.